खरं तर मला या असल्या प्रकारच्या डोहा जेवणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. काय माहित कुणाचं मूल आहे ते, आणि आपण मात्र आनंद सोहळे साजरे करतोय. विक्रांत, हे मूल जर तुझं असतं ना आत्या प्लीज, तर या डोहा जेवणाचा मला खरा आनंद झाला असता. जस्ट स्टॉप इट आत्या. मला हे पुन्हा पुन्हा ऐकायचं नाहीये. आणि कितीही विसरायचं म्हटलं तरी मनात पुन्हा पुन्हा तेच येतं. आत्या, आपण आपल्या मनाला समजावतो, पटवून सांगतो, म्हणजे नेमकं काय करतो? त्याला काही वेळासाठी गप्प बसवतो आणि मन गप्प बसतंही. काही वेळेला आपण सगळेच एकमेकांसाठी समजूतदार असतो, पण घटनाच अशा घडायला लागतात की आपलं मनच आपल्याला सांगायला लागतं की मला हे पटत नाहीये, पटत नाहीये. आणि माझं तसंच झालंय. आय एम सॉरी आत्या, पण मग तुझ्या मनाच्या ह्या हाका प्लीज तू तुझ्यापर्यंतच ठेव. त्या मला नको सांगू. खूप पुढे आलोय आपण सगळे आत्या, खूप पुढे. आता परत परत मागे वळून गाडी कुठल्या खड्ड्यातून गेली हे नाही पाहू शकत. थँक गॉड. नाही, तो खड्डा आहे हे तरी पटलंय तुला. विक्रांत, तू माझ्यावर चीड किंवा रागव, चालेल मला. पण आज तुला मी सांगते, मोनिकाच्या डोळ्यात मी जो काही आत्मविश्वास पाहिलाय ना, तो फक्त आत्मविश्वास नव्हता, तो माज होता, माज. या सगळ्यातनं सही सलामत सुटण्याचा. सही सलामत. मग काय, तू मात्र अडकत गेलास तिने रचलेल्या एकेका सापळ्यात. आज तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि आपण मात्र काहीही करू शकत नाही. या गोष्टीचं दुःख जरा जास्त. काही प्रश्नांची आणि ते प्रश्न पाडणाऱ्यांची जात न वेगळी असते. कधीच संपणारे प्रश्न ते निर्माणच करत नाहीत. त्यांनी तयार केलेला प्रश्न हा कधीच बऱ्या न होणाऱ्या जखमेसारखा असतो, कधीच बरी होत नाही. आत्या, मला माहिती आहे जखम कशी बरी करायची आणि प्रश्न कसा संपवायचा. नाही माहिती. कॅन्सर कसा असतो माहिती आहे? आपण गाठ ऑपरेट करतो, पेशंटला वाटतं कॅन्सर संपलं, पण तसं होत नाही. नवीन गाठ निर्माण होते. तुला म्हणायचं तरी काय आत्या? तुला डिलिव्हरी हा पूर्णविराम वाटतोय, मला तो स्वल्पविराम वाटतोय. प्रश्न जन्माला येणारे, मूल जन्माला येणारे प्रश्न संपणार नाहीये. विक्रांत, जन्माला येणारं मूल तुझं नाहीये. गर्भसंस्कार हे रक्तातले गुणधर्म बदलू शकत नाहीत. कुणाचं असेल ते मूल, कसं असेल, कसं दिसेल, त्याचा स्वभाव कसा असेल, हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि म्हणूनच मला या डोहा जेवणामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. तुझं तू ठरव. बास झाला, बास. यापुढे मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. ऐगो, हळू हळू, लोक जागे होती. अगर रात्र नाही दिवस आहे, दिवसा सुद्धा येतो मी घरी. का दुखतं डोकं? डोकं दुखतंय, डोकं फिरलंय माझं, खरं सांगू का? ते फिरलं की डोकं दुखतच. पुरे हो, प्रत्येक बाबतीत विनोद नकोय. अलका, तू रोज का नाही आजारी पडत ग? का? काय आवाज लागतो तुझा आजारी पडल्यानंतर, काय जरब आहे. पुरे हो चेष्टा. ठीक आहे, काय मोनिकाने काय डोकं फिरवलं? तुम्हाला काय माहित? लोक उगाच नाही मला डॉक्टर म्हणत, रोग ओळखताय तुम्हाला. सर्दी पडायची साथ येते ना, तशी घरात मोनिका नावाची साथ आली. बरोबर? अगदी खरं बोलला तो. अहो, मी पोहे केले होते. तिला
सोनीला नाही आवडले, पण तेच पोहे निर्मला माणसाने अगदी आवडीने खाल्ले. मग डोहाळ जेवणाचा विषय निघाला, त्याच्यावरूनही तिचं बिनसलं. हो, मला नको नको ते ताड ताड बोलली ती आणि निघून गेली. आणि थोड्या वेळाने माझ्या समोर आली आणि सॉरी म्हणाली. हे काय वागणं झालं? मागितलं ना माफी, मग डोकं का दुखतंय? अहो, तिच्या या असल्या विचित्र वागण्यामुळे. अगं काय नाही, ती जरा मानसीवर चिडली होती. मी म्हटलं मोनिका चूक तुझी आहे बाबा, तू तिला सॉरी म्हण. सॉरी म्हणाली. मला नव्हतं वाटलं तेवढं सिरियसली गेलं, कारण घरात तसं काय कोणी सिरियसली घेत नाही ना मला. अगो बाई, अहो म्हणजे तुम्ही तिला माफी मागायला सांगितली आणि तिने तुमचं ऐकलं? हो. कमालच आहे. पण हे विचित्र नाही का वागणं? हे सगळं ना थोड्या वेळासाठी आहे. उद्या बघा पहिल्यासारखी वागेल की नाही ते. आई, आई येऊ का? अगं ये ना. तुमचं डोकं दुखतंय ना, म्हणून मी कोकम सरबत आणलंय तुमच्यासाठी. पित्त झालं असेल म्हणून, बाकी काही नाही. बरं वाटेल तुम्हाला, घ्या. बाबा तुमच्यासाठी आणू? नाही नाही, माझं कशाने पित्त चढत नाही. मी बरं तुला सांगितलेलं ते काम केलंस? काय बाबा? ते सॉरी म्हण. ओ नाही, मी नाही बोलले अजून मानसीशी फोनवर. थोड्या वेळाने बोलेन मी. लवकर म्हणून टाक तिला. बरं वाटतं ना? थोडं थोडं. शाबास, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आई, तुम्हाला अजून काही लागलं तर सांगा, मी घेऊन येईन तुमच्यासाठी. आलेच. काय काय जादू केली तुम्ही? मला अवघड नाही लोक डॉक्टर म्हणत. मला नुसता रोग ओळखता येतो असं नाही, त्याच्यावर औषध पण देता येतं. चला, काम पडलेत मला. निघतो मी. औषध घे. हे जर तुझं मुलं असतं ना, तर मला या डोहाळ जेवणाचा जास्त आनंद झाला असता. मलाही पसंत नाही, तरी देखील मी इतके महिने सहन केले. आणि म्हणूनच मला या डोहाळ जेवणामध्ये काहीही पेंजरच नाही. सर, एक्सक्यूज मी सर. सर, मिसेस ठोंबरेंना लेबर रूममध्ये नेलंय. प्लीज निर्मला मॅमना सांग. थांब, मीच सांगतो. सर, मॅम मीटिंगमध्ये आहेत. ठीक आहे, मी आलोच. तुम्ही तयारीला लागा. ओके. त्यांचे डिस्चार्ज पेपर्स तयार आहेत. तू एक काम कर, तू ही फाईल सबमिट करून ये. बोल ताई. तुला निरोप द्यायचा होता. बोल ना.
पुढच्या शनिवारी डोहाळ जेवण ठरतंय, मदतीला येशील असं सगळ्यांचं म्हणणं आहे. बरं, डोहाळ जेवणात काय करायचंय काय नाही करायचंय ते तू सगळ्यांशी बोलून घेशील. ठीक आहे, मी आजच बोलून घेते त्यांच्याशी. ऑफकोर्स, म्हणजे हॉस्पिटलच्या कामांमधनं तुला वेळ मिळाला तर हे सगळं कर. ठीक आहे. तू तू कशी आहेस? ओके. मनू, काही नाही, एवढंच बोलायचं होतं. बाय. येस येस, फायनली मी जिंकले. नेक्स्ट सॅटर्डेला आमच्याकडे बेबी शावर आहे. आय मीन डोहाळ जेवण. वाव, ही पेपर आहे. खरंच? बाय द वेस मोनिका, आमचं काय? तुमचं काय म्हणजे? असं का विचारताय? यार मोनिका, प्लीज माइंड मत करना, बट मधुरा सही बोल रही है. पता नहीं, मतलब तुम्हारे घर वालों को हमारा आना कितना अच्छा लगेगा. अरे कम ऑन यार, तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात. तुम्हाला अडवणारे ते कोण? हे बघा, मला काहीच माहिती नाहीये. तुम्हाला सगळ्यांना यायचंय म्हणजे यायचंय, दॅट्स इट. ओके ओके. चलो ठीक आहे, पण झालं ना शेवटी तुझ्या मनासारखं? अजून तरी नाही. अरे यार, जोवर तुम्ही माझ्या डोहाळ जेवणात येऊन धमाल करत नाही तोवर काय मजा येणार आहे? हा, आय नो, त्यांच्यासाठी ते टिपिकल डोहाळ जेवण असणार आहे, पण माझ्यासाठी तुम्ही सगळ्या असल्यावर ती पार्टी असणार आहे. ओके? येस येस. अच्छा चल, ठेवते मी फोन. बाय बाय. हॅलो सारिका, हां 2 कप कॉफी पाठवशील? ओके, थँक्यू. कशी झाली डिलिव्हरी? चांगली झाली. आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत. दॅट्स ग्रेट. हे काय निघालास? मला या स्पेस मधून जरा बाहेर पडायचं, म्हणून बाहेर चाललो. काय झालं? मला सांगशील जरा? काही नाही, जिथून दूर गेलो होतो तिथे आज परत घेऊन गेली आत्या. म्हणजे ताईच्या विषयावर?
मानसी, मोनिका या विषयापासून ती दूर जाऊच शकत नाहीये. तिथेच आहे ती अजून. हो, मला मान्य आहे मी काही डिसिजन्स घेतलेत आणि त्या डिसिजन्समुळे मी माझ्या आयुष्याचं हे असं होतं, म्हणून मी गप्प असतो. एकदा माझ्या तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की मग. पण प्रत्येक गोष्टीसाठी तू स्वतःलाच का दोषी समजतोयस? एका निर्णयामुळे फक्त तुझ्याच नाही, माझ्या आयुष्यातही खूप काही घडतंय. हो, पण नंतर आपण खूप सारे निर्णय घेतलेत. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलंय आपण. मनाला समजावलं की आता सगळे प्रॉब्लेम संपलेत. पण नाही, तिने पुढच्या प्रॉब्लेमॅटिक प्रवासाचा नकाशाच समोर ठेवला. काय गरज होती? विक्रांत, रिलॅक्स प्लीज. आता तू शांत हो. मी चिडत नाहीये मानसी. मला माहिती आहे राग हे कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन नाही. आय नो. पण आत्या जसं वागली ना त्याचं मला आश्चर्य वाटतंय आणि वाईट आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर चांगलं नाहीये तिला माहितीये, तरी सुद्धा तिला तो मला विचारावासा वाटला. पुढचा विचार करताना ज्या रस्त्यावर आत्ता जाऊन काहीच दिसणार नाहीये तो रस्ता तिने मला दाखवलाय. मानसी, मी घाबरत नाही. मी प्रश्नांना घाबरत नाही. पण म्हणून सगळं काही सोडून मी त्या प्रश्नांशी लढायलाही जात नाही. प्रश्न त्यांच्या वेगाने येतील आणि प्रत्येक प्रश्नाशी मी वेगळ्या पद्धतीने लढेन. मी नाही, आपण. आणि आता जी कॉफी येईल ती घ्यायची आणि मस्त स्माइल करायचं. मग कॉफी विथ फ्रेंडशिपचा रूलच आहे ना. फ्रेंडने कॉफी दिली की त्यावर स्माइल दिलंच पाहिजे. हो. हॅलो. हॅलो मोनिका, एक तुला सॉलिड गुड न्यूज द्यायची. बोल. रिचा येते. रिचा, तुला कसं कळलं? अगं तिची बहीण भेटली होती मला. ती म्हणत होती ती गुरुवारी येणार आहे, म्हणून मी तुला लगेच मुद्दामून फोन लावला. आणि तशीही तुमची खूप चांगली फ्रेंडशिप होती ना, सो तू तिला फोन कर आणि इन्व्हाइट कर डोहाळे जेवणाला. हे हॅलो, आणि ह्याला म्हणतात फ्रेंडशिप. लग्नाला नाही ते नाहीच, पण डोहाळे जेवणाला मात्र ती तुझ्या बरोबर असणार. सो कूल ना. हॅलो मोनिका, आहेस का तू? ऐक ऐक, तू काय सांगितलंयस तिला? डोहाळे जेवणाबद्दल काही सांगितलंयस का? नाही ग, मी म्हणते आपण तिला सरप्राईज देऊ ना. खड्ड्यात केलं सरप्राईज. हे बघा, माझं डोहाळे जेवण आहे हे रिचाला कळता कामा नाही. इज दॅट क्लिअर? का आता काय झालं? आय मीन पूर्वी ती असायची तेव्हा आम्हाला विसरायची. मी सांगते तसंच करायचं. माझ्या डोहाळे जेवणाला रिचा येता कामा नये. That's it. रिचा, नको यायला यार.